ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीची धाराशिव शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे। जो उमेदवार ओबीसी समाजासोबत असेल त्याच उमेदवाराला समाजाचा पाठिंबा असेल आणि लवकरच ओबीसी समाजाचा मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे। या बैठकीसाठी पांडुरंग कुंभार, राजाभाऊ माळी, आबा खोत, हरिदास शिंदे, रामजीवन बोंदर, बालाजी शिंदे, पांडुरंग लाटे, सुजित क्षीरसागर, रवी कोरे, विनोद राजे, दीपक माळी, दीपक चव्हाण, औदुंबर राऊत, अरुण बोंदर, संतोष राठोड, प्रेमचंद गोरे, वसंत राऊत, सुरेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। आज धाराशिव येथे जत्रा फंक्शन हॉल या ठिकाणी धाराशिव कळंब मतदारसंघामधल्या सर्व जातीतील ओबीसी बांधवाची या ठिकाणी बैठक घेण्यात आली। या बैठकीचा मूळ विषय असा आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे आणि जिल्ह्यामध्ये हे एक ओबीसी आरक्षण बचाव समितीची स्थापना करण्यासाठीची ही आजची आमची बैठक होती। या बैठकीमध्ये प्रत्येक जातीतल्या प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी आपापलं मनोगत या ठिकाणी मांडलं आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या वेळेस आरक्षणाचा विषय निर्माण होईल त्यावेळेस ह्या कळंब धाराशिव मतदारसंघामधल्या सर्व ओबीसी बांधवाच्या वतीनं त्या आरक्षणासाठी लढा देण्याचं या ठिकाणी आज आम्ही ठरवलेलं आहे। आणि राहिला येणाऱ्या निवडणुकीमधला विषय ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत याच्यामध्ये जो नेता किंवा जो प्रस्थापित आमदार असेल, खासदार असेल, ओबीसीच्या आरक्षणाची त्या ठिकाणी चर्चा करेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता भूमिका त्या सभागृहामध्ये मांडेल किंवा वरिष्ठाकडे मुख्यमंत्र्याकडे मांडेल अशा फक्त नेत्यांना यापुढे आम्ही राजकीय पाठिंबा द्यायचा आम्ही ठरवणार आहोत। अशी आमची आजची बैठक झालेली आहे आणि पुढची बैठक लवकरच आम्ही घेऊन आणखीन जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक मजबूत ओबीसी संघटन ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करणार आहोत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।